हाय फ्रेंड्स, वेलकम माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्ही सगळेजण छान मस्त असाल. वेलकम माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. बघा आमची पिऊ, दाखव पिऊ. आमची पिऊ बघा जांभळं खाते गावाकडची. आम्ही जांभळाच्या झाडाखाली सध्या बसले. तेव्हा तुम्हाला झाड दाखवते. थोडं आमच्या आजीने बनवले. थोडं झाडाचं वरून पडतं ना सारखं, बारीक बारीक जांभळाच्या आधी फुलं असतात ती पडतात ना सारखे अंगावर झोपल्यावर, म्हणून त्यांनी थोडंसं कपडा असं बांधले, त्याच्यामुळं फुलं त्यांच्या अंगावर पडू नयेत म्हणून. बघा जांभळाचं झाड आहे, भरपूर छान हवागार हवा लागते इथं. आमचे सगळे पाहुणे आले ना की आम्ही अख्खं घरदार आणि पाहुणे सगळे झाडाखालीच असतो. आम्ही काय आमच्या घरात जातच नाही जास्त करून बसायला दुपारचं. पिऊ बघा आमची कशी करते, गावाला आले की तशी खोडकर बनते, काय ना काय करत असते सारखे सारखे. आता तर आल्यापासून ती आंबे आणि जांभळ सारखं तिचं तेवढंच आहे. आंबे जांभूळ सारखं बिटे सारमी आहे. यूट्यूबच्या रील्स बघून काय काय शिकायला लागली नवीन नवीन आता सुट्ट्यांमध्ये. बिटे सारमी काय असतं? बिटे सारमी बिनेसला आहे ना पर्पल पर्पल कलर. पर्पल आवडतो? कुठं बघितला पर्पल कलर? मोबाईल मध्ये. काकी आल्यात, काकींनी छान मेहंदी लावली केसांना. शिवानीकडून लावून आलात काय? हा शंभू, तो किती वेळ झाला त्याचं चालू आहे. तो मोठ्या बादलीत टाकतोय, मोठ्यातून बारक्या बादलीत टाकतोय, सगळे दगड भरले त्याने. कुत्रं देऊन त्याला सारखं पकडतय जाऊन. खेळायला हे तर काय भांडीकुंडे नाहीत आता, मग ते दगडांच्याच नादी लागलाय. दिदे एवढं जोरात नको टाकू. शंभू बघ कसं हळू टाकतोय, तसं हळूच टाकायचं. सावलीला बसून काहीतरी चाललंय त्याचं असे, तर मग उन्हाचं तरी करमत नाही काय नाही परत, म्हणून आपलं काहीतरी करतोय. तो आवडतंय त्याला दगड इकडून तिकडं, ह्या बादलीतून त्या बादलीत करायला. त्याचं चालू आहे खेळणं. इकडे पिऊ पण त्याच्याबरोबर खेळती. आजींना इकडं पिऊनी मोबाईलमध्ये काय लावून दिले, बघते ते बघतात त्या. इकडं अण्णा आणि पप्पा झोपलेत. आई आणि भाऊजी गेलेत जेऊरला, जरा सामान वगैरे घेऊन यायचं त्यांना, त्याच्यामुळे ते गेलेत दोघंजण. आणि इकडे बघा आमचा कोंबडा. हा कोंबडा एवढा डेंजर आहे ना बघा, आवाज काढतोय लगेच, सगळ्यांच्या मागे लागतो, सगळ्यांच्या. शंभूच्या फक्त आमच्या मागे लागत नाही तो. आता ना भाऊजी पप्पा अण्णा असे सगळेजण सोडले तर सगळ्यांच्या आईंच्या, माझ्या ताईंच्या, सगळ्यांच्या, पिवडीच्या तर भरपूर सगळ्यांच्या मागे लागतो तो. तोच तो म्हणजे एकदम चावतो चांगला तो. मला पण ह्याच्या 2-3 वेळा त्यांनी पकडलेले, ताणतो तो भरपूर अख्ख्या अंगणात सगळीकडं. आणि एक भाऊजींनी छोटं कुत्रा आणलेलं आहे, छोटंसं पिल्लू आहे, ते कुठं आता बसलं असं चावलीला. ते पण जाम त्रास देते शंभूला सारखं. इकडं असं आमचं शेत आहे पूर्ण वरती. मी तुम्हाला शेताचा पण नक्की आमचा ब्लॉग बनवेल. तर गावाकडं आले म्हटल्यावर नक्कीच मी तुम्हाला ब्लॉग दाखवेन. इकडे बघा वरती मशीन आहे, मशीनमध्ये मका वगैरे करतायत. आता सध्या उन्हामुळे थांबवले मका करायची. तिकडे मी दाखवेन तुम्हाला नंतर परत नेक्स्ट ब्लॉगला. ही आमची बैलगाडी आहे. आमची बैल नाहीत आता, पण बैलगाडी ही आमची. आणि ट्रॅक्टर पण आमचा वरतीच आहे तिकडंच तो. इकडे नाही ट्रॅक्टर वगैरे काय आता. हे बघा त्या अशा कणगीत ह्या ज्वारीच्या, आम्ही हे ज्वारीला गव्हाला जास्त करून गव्हाला नाही ज्वारीसाठीच आणतात आई. हे ज्वारीच्या कणगीत, त्याच्यामध्ये पूर्ण वर्षभराची आम्ही ज्वारी सगळी स्टोअर करतो. आणि इकडं आमच्या भाऊजींचं घर आहे, आईंचं. बघा आमची छोटीशी तिकडे सई बघत दिसते, लपून बघते उन्हातून पिऊसाठी. पिऊला सई ये इकडे, साईड चल. त्या हळूच तिथून बघते, तिला काय ताई येऊन देत नसते ना उन्हाच्या इकडं. उन्हाचं चप्पल घालत नाही काय नाही, बारकी लेकरं पळतात इकडं तिकडं. ताई पण त्याच्या ताईंना आमचं छोटंसं बाळ झालंय, त्यामुळे ताई आलेलं आहे तिकडं. त्यामुळे सई पण तिच्या मम्मी बरोबर आलेली इकडेच. ती काव्य आली ना, पिवडेला इकडे सगळे काव्य बोलतात, तर ती काव्य आली त्याच्यामुळे तिचं लक्ष सगळं आता काव्याकडेच आहे. झालं बघून तुमचं? आजींचं झालं बघून. ते सारं ग देवाचं होतं, पण बघा वाटलं मला.
अजून एक पण आता सध्या उन्हाळ्यात कसं जास्त काय शेतात नसतं, सगळं काढलेलं असतं, त्याच्यामुळे मग येत नाही ती इकडं सगळं निघालेलं असतं. तिला कोंबडा चावतो. बघा इकडं सगळं शेत आहे, शेतात जास्त काही नाही आता, उन्हाळ्याचं पूर्ण काढलेलं आहे सगळं, ज्वारी सगळं, त्याच्यामुळं मग शेत सध्या असं मोकळ्याचं सगळं नांगरून वगैरे ठेवलेलं सगळ्यांची शेतं. इकडं पण तिकडं दुसऱ्या भाऊजीत आमचे चुलत भाऊजी, त्यांचे केळी वगैरे आहेत. आमच्या सोन्या भाऊजींच्या पलीकडे त्यांचं घर आहे, तिकडं खालच्या साईडला आहे. उद्या बडी जास्त कामाला आणायला. तर तिकडं बघा त्यांचं केळी, आणि इकडं भाऊजींचे काही गुरांसाठी काय ते बनवलेलं आहे त्यांनी, गिनीगोल किंवा कडवाळ वगैरे असेल काहीतरी, मला इथून दिसत नाही एवढं नीटनेटकं. आमच्या आजींच्या कोंबड्या तिकडं, जास्वंदीचं झाड. इथं आमच्या सगळ्या संध्याकाळी म्हशी बांधतात आम्ही. तुम्हाला आमच्या म्हशी पण दाखवेन आम्ही एखाद्या दिवशी, खूप छान आहेत म्हशी पण, चांगल्या तुम्हाला दाखवेन आम्ही आमच्या म्हशी पण एखाद्या दिवशी, नक्की आम्ही दाखवतो तुम्हाला. आता सध्या तर त्यांना पप्पांनी झाडाला सावलीला खाली बांधले, झाडाला घराच्या पाठीमागच्या बाजूला, कारण उन्हाला भरपूर त्रास देतात ना, ऊन वाजतं त्याच्यामुळे उन्हाने वैतागतात त्या, त्यामुळे तिकडं बांधले. हा इकडे आता घर का जांभळे झाड एवढं मोठं झालंय की घरच दिसत नाही इथून आतमध्ये. बघा पिऊ आता चालली सईकड, ती काय ऐकत नाही, तिला म्हणलं नको जाऊ, जरा ऊन कमी झाल्यावर जा, पण बोलती नाही मला जायचे बोलली आताच. म्हणलं जा म्हणलं, सई पण तिकडून बघते तिला सारखी. बघा आता सँडल घालायला गेली तिकडे, तिला म्हणलं सँडल घाल आणि मग जा म्हणलं, ऊन भरपूर आहे. दीदी बॅग मध्ये बघ तुझी टोपी पण आहे, ती टोपी घालून जा, तो खितली टोपी घालून जा. हो घेतली घाल, हो गीता आहे बाहेर इकडे, हो गीता आजीने काढून ठेवली टोपी, ती घाल. काय करती, हो इथली टोपी घे आणि मग जा. हा पाणी पी आणि जा. आमच्या कोंबड्या बघा सावलीला बसल्यात चांगल्या उन्हाच्या. कशाला टोपी घालती, कुठली ती पुण्याची म्हणायची. तिथे जा, टोपी घाल आणि जा. तू खाल्ली ना आता, मग अशी जा सईला तेवढी सांभाळती, तुला आल्यावर काढते मी, तोपर्यंत शोधून ठेवते. हा तिथे तिथे कच्चीच जास्त नाही पिकलेली तिथली. बर बर जा. पिऊ चालले आता सईकड. सारखे तिथे बाहेर निघू नको काय तिथून, ऊन लागतंय. चला हा ब्लॉग आज इथेच एंड करूयात. तर फ्रेंड्स अजून एक सांगायचं आहे की तुम्ही आमचे ब्लॉग नेहमी बघत जावा, आणि लाईक सबस्क्राईब आमच्या चॅनेलला करा, आणि कमेंट पण छान करत जावा, आणि आम्हाला असेच तुम्ही छान छान रिस्पॉन्स देत जावा, छान छान कमेंट करत जावा, आणि आम्हाला छान सपोर्ट करा. चला आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.